आणि सगळं सुरक्षित आहे आणि सगळेजण म्हणतात आता खुश हो. पण तरीही शरीर मात्र खूप थकल्यासारखं वाटते. झोपूनही थकवा जात नाही आणि मनात फक्त एकच प्रश्न येतोय, माझ्यातच काही कमी आहे का? जर तुम्हाला देखील असंच वाटत आहे, तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण आज मी खरं सांगणार आहे. आई झाल्यानंतर कोणीही सांगत नाही की थकवा हा फक्त शरीराचा नसतो, तर थकवा हा मनाचा, हार्मोन्सचा, जबाबदाऱ्यांचा आणि अपेक्षांचा. बाळ रडतंय, झोप पूर्ण होत नाही, स्वतःसाठी वेळ मिळत नाही आणि तरीही लोक म्हणतात, आई आहेस, स्ट्रॉंग तर असायलाच हवं. पण खरं सांगू का? स्ट्रॉंग असणं म्हणजे थकवा न वाटणं नाही. खूप न्यू मॉमला ही एक भीती वाटते. हा थकवा नॉर्मल आहे का? माझं शरीर बरोबर रिकवर होतंय की नाही? आणि सगळ्यांना जमतंय, मला का नाही? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल, तर तुम्ही वीक नाही. तर तुम्ही देखील एक नॉर्मल न्यू मॉम आहात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, 1. डिलिव्हरीनंतर थकवा हा का संपत नाही? थकवा हा असाच टिकून राहणं हे किती काळ नॉर्मल आहे? आणि 3. स्वतःला दोष न देता रिकवर कसं व्हायचंय? नमस्कार. मी आहे वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात वैशूज ग्लो डायरी. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिलिव्हरीनंतर इतका थकवा का वाटतो त्या टॉपिकवर बोलणार आहे. तर कारण नंबर 1, हार्मोनल चेंज. डिलिव्हरीनंतर आपण प्रेग्नेंट असतो तेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे खूप वाढलेले असतात. पण डिलिव्हरी होताच ते अचानक खूप नॉर्मल होतात आणि खूप खाली जातात आणि ह्या चेंजमुळे तुम्हाला थकवा जाणवतो. फक्त हे हार्मोन्सच तुमचा मूड, तुमची एनर्जी, तुमचं स्लीप हे सगळं कंट्रोल करत असतं आणि म्हणूनच झोपून देखील थकवा जात नाही. या हार्मोनमुळेच खूप जास्त थकवा येतो. कारण नंबर 2, स्लीप डेप्थ. बाळ हे दर 2 आणि 3 तासानंतर उठत असते. बाळाला फीडिंगसाठी तुम्हाला रात्रीतून पण खूप वेळा उठावं लागत असेल. तुम्हाला वाटतं मी झोपत आहे, पण शरीर म्हणतं ही कंप्लीट झोप नाही. हा स्लीप डेप्थच हळूहळू एक्झॉशनमध्ये चेंज होतो. कारण नंबर 3, मेंटल लोड. पोस्टपार्टम हे फक्त फिजिकली नाही तर मेंटली पण खूप चॅलेंजिंग ठरतं. कोणीच बोलत नाही. बाळाचं दूध असो, त्याची लंगोट असो, त्याची झोप असो, ताप असेल, वॅक्सिनेशन असेल, त्याच्याशी रिलेटेड सगळं काही हे डोक्यात फिरत असतं आणि ही मेंटल लोड ही फिजिकलपेक्षा, कामापेक्षाही जास्त थकवते. कारण नंबर 4, रिकव्हरी ही अजून चालू आहे. डिलिव्हरी म्हणजे एंड नाही, डिलिव्हरी म्हणजे सुरुवात आहे 6 ते 12 महिन्याच्या एक लाँग टर्म रिकव्हरीची. म्हणूनच 2-3 महिन्यातच मी आधीसारखी का नाही हा विचार करणं चुकीचं आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, बाळाची काळजी घ्या आणि रिकवर व्हायला टाईम लागेल. आज जर तुम्हाला कोणी देखील सांगत नसेल, तर मी सांगते, तुमचं शरीर हे हील होते. तुमचं शरीर हे फसवत नाही आहे, ते कमजोर नाही आहे. तुम्ही फक्त हील होताय आणि हीलिंगला वेळ द्यावा लागतो. आपण एका तुटलेल्या पायाला लगेच पळ म्हणून म्हणत नाही ना, त्याला वेळ देतो. तसाच पुरेसा वेळ हा रिकव्हरीसाठी द्यावा लागतो. जर तुम्ही देखील न्यू मॉम आहात आणि कुठेही स्पष्ट माहिती मिळत नसेल, तर वैशूज ग्लो डायरी हे तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा, कारण मदरहूड जर्नी ही एकटीने करायची नसते. आणि ह्या व्हिडिओनंतर डिलिव्हरीनंतर केस इतके का गळतात हा माझा पुढील व्हिडिओ नक्की वॉच करा. कारण थकवा आणि हेअरफॉल हे एकमेकांशी जोडलेले आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते देखील तुम्ही सांगा. तोपर्यंतसाठी बाय.